एक मोठी बातमी आपल्या समोर येते. TCS कंपनी धर्मांतर प्रकरण फरार. निदा खान अखेर पोलिसांच्या ताब्यात. नाशिक TCS कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील मोठी घडामोड समोर आली आहे. या केसमधील प्रमुख आरोपींपैकी एक कंपनीची HR निदा खान हिला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे नाशिक पोलिसांनी कारवाई केली आहे. न्यायालयाने निदा खान हिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर नाशिक पोलिसांनी निदा खान हिला ताब्यात घेतले. नाशिकच्या IT कंपनीतील महिला लैंगिक अत्याचारासह मानसिक छळ आणि धर्मांतराचा दबाव टाकल्या प्रकरणात निदा खानचा समावेश असल्याचं समोर आले. या प्रकरणात आत्तापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती, मात्र निदा खान ही फरार होती. 6 पुरुष आरोपींसह निदा खान आणि कंपनीतील HR अश्विनी चैनानीवर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पोलीस निदा खानचा शोध घेत होते, मात्र अटक टाळण्यासाठी याचवेळी निदा खानने अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून निदा खानच्या शोधासाठी नाशिक पोलिसांची पथकं मागावर होती. अखेर तिला छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर तिला नाशिक शहरातील नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर तिथे कायदेशीर अटकेची कार्यवाही करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, नाशिक.